अखिल दिवा ऐरोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने दिमागदार स्वरूपात गणेश उत्सवाचे आयोजन ऐरोली सेक्टर 8 मधील गणपती बाप्पा चौकात करण्यात आले आहे। या गणेश मंडळाची गणेश मूर्ती ही 10 फूट उंच असून सिंहासनावर विराजमान असलेली आहे। विशेष म्हणजे मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर हा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या मंडळाच्या पूजेचा मान हा शिवसेना शाखा प्रमुख कमलाकर कदम यांना मिळाला असून त्यांनी मनोभावे आरती व पूजा करत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना त्यांनी देवाजवळ व्यक्त केली आहे। या आरतीवेळी विविध मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सातारा श्री सागरभाऊ शिंदे यांच्या सहकार्यांनी हजेरी लावत पूजेचा सन्मान केला। यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच लिटल एंजल या सेवाभावी सामाजिक संस्थेला धन्यता स्वरूपात मदत देखील केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विभाग प्रमुख दिलीप म्हात्रे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। याविषयी मंडळाचे अध्यक्ष सुरेश भिल्लारे यांनी सांगितले। अखिल दिवा ऐरोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी आता गणपती बाप्पाचा चौक ऐरोली सेक्टर 9 मध्ये उभे आहे। हा गणेशोत्सव गेले 15 वर्षापासून सातत्यानं अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। आणि साजरा होत असताना फक्त गणेशोत्सव हा गणेश दर्शन किंवा गणपतीची आरती करून आम्ही थांबत नाही, तर या गणेशोत्सवाची सुरुवात मुळात लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी कुठेतरी समाज एकत्र येऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या आणि लोकांना या माध्यमातून काहीतरी मदत मिळावी, गोरगरिबांना या मंडळांमार्फत संस्थेमार्फत एकत्र येऊन कुठेतरी समाज परिवर्तन घेऊन समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि म्हणून काहीतरी चांगले उपक्रम प्रत्येक मंडळाच्या माध्यमातून व्हावेत याकरिता हा गणेशोत्सव नेहमी दरवेळी साजरा होत असतो। आणि आमचं मंडळ गेले सातत्यानं 15 वर्ष या ठिकाणी तो वाडा जव्हार मोकाडासारखा आदिवासी भाग असेल अशा ठिकाणी काही यांनी शाळा दत्तक घेतलेल्या आहेत। आणि हे काय उपक्रम करत असताना आम्हाला ऐरोलीमधल्या उदांत नागरिकांनी ज्यांनी समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी शिवसेनेचे शाखा प्रमुख कमलाकर दादा आणि उपविभागप्रमुख दिलीप म्हात्रे साहेब आहेत। कमलाकर दादांचं नेहमीच समाजासाठी देणं आपलं काहीतरी आहे, म्हणून समाजासाठी नेहमी त्यांचा हात हा सर्वांपेक्षाही पुढे असतो आणि नेहमी समाजात जिथं जर मदत असेल तिथं दादा प्रत्येक वेळेत पुढे असतात। कुठलं मंडळ असेल, कुठली सामाजिक संस्था असेल किंवा गोरगरिबाचं कुटुंब असेल, तर या कुटुंबासाठी मदत करणं म्हणजे मी कुठेतरी 4 पैसे कमावले त्याचा 1 रुपया समाजासाठी गेला पाहिजे, हा त्यांचा जो मनातील मोठेपणा जो आहे तो या ठिकाणी सुद्धा आज दिसून आला। मध्ये सुद्धा काही बऱ्याच ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि ते मजूर हे आपापल्या ठिकाणी रोजंदारी करत असतात, परंतु त्यांची मुलं मात्र शिक्षणापासून वंचित राहतात। आणि अशा वेळी ही संस्था गोरगरिबांसाठी त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन त्या मुलांना शिक्षण देणं, त्यांना संस्कार घडवणं, त्यांना कुठल्या जीवनावश्यक वस्तूंची गरज असेल त्या गरज पुरवणं ही संस्था अत्यंत चांगलं काम करते। त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये सुद्धा जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थी घडवणं, त्या समाजाचं प्रबोधन करणं अशी या संस्थेच्या माध्यमातून कार्य चालू असतं। आज आम्ही बघतोय की गेले अनेक वर्ष गणपती मंडळांच्या समोर नवरात्र उत्सवासमोर या संस्था या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत आमच्या सहकारी भगिनी या ऐरोलीमध्ये या संस्थेच्या वतीनं प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी हे अन्नधान्यासाठी त्या ठिकाणी डबे ठेवलेले असतात आणि त्या ठिकाणी नागरिक जे असतात दादांसारखे असते लोक ती त्या ठिकाणी अन्नदान करत असतात आणि ते अन्नदान झाल्याच्या नंतर ते अन्नदान कसं गरिबापर्यंत जाईल, कधी आदिवासी लोकांपर्यंत ज्यांना खरंच रात्री झोपताना अन्नाचा घास पण मिळत नाही व त्यांना अन्नाचा घास देण्याचं काम मात्र ही संस्था प्रत्येक ठिकाणी करत असते आणि चांगलं काम ही संस्था करत असताना मी विशेष करून या सर्व माता भगिनींना खरं धन्यवाद देईन की आपल्यासारखी लोक, दादांसारखी लोक, तुमच्यासारखी लोक या समाजामध्ये काम करतात, म्हणून आपला समाज आज या समाजामध्ये गरीब समाज जगून आहे। असंच काम आपल्या माध्यमातून होत राहू। अखिल दिवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नक्कीच तुमच्या पाठीशी कायम उभं राहील। आज कमलाकर दादा या मंडळाला भेट दिलेले आहेत, म्हात्रे साहेब सोबत आहेत, मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो। आमच्या मंडळाच्या पाठीमागे असंच तुम्ही उभं राहून तुमच्या चांगल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागून एक ऐरोलीमधलं नावाजलेलं मंडळ आणि अनेक पारितोषिके गेली 15 वर्ष महानगरपालिकेची घेतलेली आहेत। विविध देखावे साधन आम्ही या ठिकाणी केले, समाजासाठी काम केलंय आणि म्हणून आमच्या
आमच्या मंडळासारखी तुमच्यासारखी लोकं उभी राहिलीत तर नक्कीच अखिल दिवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालिकेमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात नक्कीच आम्ही नावाजल्या विषयावर राहणार नाही. कारण आम्ही अवाजव खर्च करण्यापेक्षा जो खर्च समाजामध्ये या मंडळातून शिल्लक राहील तो आम्ही आदिवासी भागासाठी नक्कीच वाटप दरवर्षी करतो आणि असंच मंडळ आमचं पुढे कार्यरत राहील. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमच्या मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल मी गणपती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी खरोखर